नमस्कार. आज चपराकच्या कट्ट्यावर श्रीनिवास बेलसरे आलेले आहेत. ते लेखक आहेत, त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. राजभवनमध्ये त्यांनी पी सी अलेक्झांडर बरोबर काम केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम केलेलं आहे आणि आत्ता चपराकतर्फे त्यांचा गुरुबिन नावाचा संग्रह येत आहे, पुस्तक येत आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण राजभवनमध्ये कसं गेलात? म्हणजे सामान्य माणसाला खूप उत्सुकता असते. राजभवनमध्ये जाण्यापूर्वी मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये विद्यापीठाचं जनसंपर्काचं काम करतो. विद्यापीठातलं एकंदर वातावरण मला असं वाटतं की आपण दुसरीकडे जावं. म्हणून मी जाहिरात पाहिली एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये. राजभवनची जाहिरात होती, त्यांना पब्लिक रिलेशन्स साठी माणूस पाहिजे. मी अर्ज केला. पी.सी. अलेक्झांडर साहेब होते त्यावेळेला गव्हर्नर, आणि सतीश त्रिपाठी हे त्यांचे सेक्रेटरी होते. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, सिलेक्शन झालं. त्या पद्धतीने मी त्यांच्याकडे काम करू लागलो आणि खूप चांगला असा माझा तो अनुभव होता त्यांच्यावर काम करायचा. म्हणजे एवढा पहाडासारखा माणूस की ज्यांनी 2 पंतप्रधानांबरोबर काम केलं, युनोमध्ये काम केलं, त्यांच्याबद्दल एखादी आठवण सांगा. त्यांच्याबद्दल एखादी काय, किती आठवणी सांगायला थोड्या आहेत. हे ग्रस्त 1948 सालचे IAS अधिकारी, आणि त्यांच्यावरती इतका नेहरूजींचा प्रभाव होता की ह्या मारथुमा ख्रिश्चन माणसाने, केरळी ख्रिश्चन माणसाने आपल्या मुलांची नावं जवाहर अलेक्झांडर, अशोक अलेक्झांडर अशी ठेवली होती. अत्यंत देशाभिमानी, चांगल्या नेहरूजींच्या आणि स्वातंत्र्य चळवळीच्या विचारांनी प्रभावित असलेले असे हे IAS अधिकारी होते. त्यांनी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये 55 कॉन्सुलेट्स आहेत वेगवेगळ्या देशांचे, ती लोक वारंवार त्यांना भेटायला येतात. त्या प्रत्येक वेळी मुंबईचं, महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं मार्केटिंग यांनी केलेलं आहे. कसा आमचा महाराष्ट्र हा सुशिक्षितांचा आहे, कसे इथले लोक कष्टाळू आहेत, उद्यमशील आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत ते समजून सांगायचे. आणि महाराष्ट्रामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट येईल, कसे परदेशातले लोक जास्त येतील, त्यांच्याकडनं या आपल्या राज्याचा फायदा होईल, असं ते बघत असत. हे आहे त्यांचं. त्याशिवाय त्यांचा धर्माचा अभ्यास होता, सगळ्या धर्मांचा अभ्यास होता. त्यांचा ख्रिश्चन धर्माचा होता, इस्लामचा होता, जैन धर्माचा होता, तसा त्यांचा हिंदू धर्माचा होता. आणि त्यांचं मला एक कौतुक वाटतं की ते किती उदारमतवादी असावेत, किती मनमोकळे असावेत. तर ते मला पहिली व्यक्ती अशी भेटली की ज्यांनी मला हिंदू धर्माचं एक अतिशय वेगळं वैशिष्ट्य सांगितलं. ते म्हणाले, ऑल अदर फेथ्स आर एक्सक्लुझिव्ह, हिंदुइझम इज इन्क्लुझिव्ह. अरे वा. हे वाक्य मला इतकं आवडलं की पुढे मी जे धर्ममर्म हे पुस्तक लिहिलं आता, ते गेल्यानंतर कित्येक वर्षांनी, त्याचं मला खरं बीज तिथे सापडतं. अच्छा, म्हणजे त्यांच्या भाषणामुळे किंवा त्यांच्या सहवासामुळे प्रेरित होऊन तुम्हाला सगळ्या धर्माचा अभ्यास करावासा वाटला आणि त्याची तोंडओळख करणारं पुस्तक तुम्ही लिहिलं. अगदी बरोबर. अच्छा. त्यांचं आणि मदर तेरेसांचं खूप चांगलं रिलेशन होतं आणि ते एकदा राजभवनला आल्या पण होत्या त्यांना भेटायला, ते राज्यपाल असताना. त्यांची काही आठवण आहे का? अतिशय सुंदर आठवण आहे त्यांची. मदर तेरेसांच्या खरं म्हणजे जवळ होत्या त्या अक्कमा अलेक्झांडर. अच्छा. आणि अक्कमा अलेक्झांडर म्हणजे राज्यपालांच्या पत्नी. त्या त्यांच्या अतिशय जवळच्या होत्या, त्यांच्याविषयी त्यांच्यावर खूप श्रद्धा होती, भावना होती. आणि अलेक्झांडर मॅडमच्या एका नातेवाईकांना कॅन्सर झाला होता. तर मदरकडे जी एक स्पिरिच्युअल शक्ती होती, तर त्यांनी त्या नातेवाईकाला हात लावला, त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि कॅन्सर सारख्या रोगातून त्या बऱ्या झाल्या. त्यामुळे आधी असलेली त्यांची सुद्धा अजूनच वाढली. तर मदर त्यांच्याकडे यायच्या. त्यावेळेला मी असताना एकदाच आल्या होत्या, परंतु ते जेव्हा मदर तेरेसा गेल्या त्यावेळेला ती बातमी रात्री आली आणि ती त्यांना सांगायची होती. आणि सतीश त्रिपाठी सरांना आमच्या माहित होतं ते किती जवळचे आहे. तर त्यांना अगदी जीवावर आलं होते की अशी वाईट दुःखद बातमी त्यांना कशी द्यायची, विशेषतः अक्कमा अलेक्झांडर. तर ते कोणी करावं असा प्रश्न पडला. मग ते माझ्याकडे देण्यात आलं, जनसंपर्क अधिकारी म्हणून माझ्याकडे ते काम देण्यात आलं. रात्री 10च्या दरम्यान हा निर्णय झाला. आम्ही पाहिलं तर ते झोपायला गेलेले होते. त्यांचा संपूर्ण दिनक्रम अतिशय वक्तशीर असायचा. तर ते झोपायला गेले म्हटल्यानंतर त्यांना उठवून सांगू नये, उठून काय करायचं, वाईट बातमी द्यायची नको, म्हणून सकाळी द्यावं असं ठरलं. आणि मी सकाळी गेलो त्यांच्याकडे. एका वाक्यात ती बातमी ऐकल्यानंतर पहाडासारखा माणूस, कधीही न हलणारा, कधीही इमोशनल आपल्या न दिसू देणारा, अतिशय करारी मनुष्य लहान मुलासारखं रडायला लागला. आणि मला ते फार धक्कादायक वाटलं. अक्कमा. आणि मग त्यावेळेला हे इतके अबोल होते, मितभाषी होते, कधीच बोलत नसत जास्त, आपल्या कामाचंच फक्त बोलत असत. त्या दिवशी मात्र ते सगळं विसरून आमच्यातलं जे अंतर होतं
ते किती मोठ्या पदावर होते आणि मी त्यांचा फक्त एक जनसंपर्क अधिकारी होतो. तर ते सगळं विसरून ते माझ्या अतिशय मनमोकळं बोलले आणि त्यांनी मदरच्या आठवणी सांगितल्या की ते जेव्हा इंदिराजींच्याकडे होते त्यांचे सेक्रेटरी म्हणून, तर त्यावेळेला मदर नेहमी तिकडे काही ना काही सामाजिक कार्यासाठी येत असत. आणि त्या आल्या की ती गोरीबाई, लालबंद चेहरा झालेला, उन्हामध्ये तापलेल्या, घामाच्या धारा वाहतात. अशा याच्यात अलेक्झांडर साहेब इंदिराजींचे सेक्रेटरी म्हणून त्यांना काय म्हणायचे, पाणी देऊ का तुम्हाला? तर ह्या प्रत्येक वेळी पाणी नाकारायचे. तर त्या साहेबांनी त्यांना विचारलं की अहो तुम्ही आमचं पाणी तर घ्या. कुठे नाही, मी तुमचं आज पाणी घेतलं तर माझे जे अनुयायी आहेत ते तुमच्याकडनं उद्या पाहुणचार घेतील. परवा माझ्या संस्थेमध्ये अजून वेगवेगळ्या प्रथा सुरू होतील. केवढी मोठी नीती. त्या होऊ नयेत म्हणून पाणी पण घेणार नाही आणि आपला घाम तसाच वळू देत, त्यात वाट पाहायच्या आणि पंतप्रधानांना भेटून परत जायचं. केवढी मोठी माणसं, केवढी दोन थोर माणसं. बापरे, आता तर ती अशी म्हणजे बघायला पण मिळणार नाही. अगदी खरं आहे. आता अजून एक त्यांचा अनुभव मी सांगतो. चंद्रावरती जे 3 अंतराळवीर गेले होते, नील आर्मस्ट्रॉंग, त्याच्यापैकी एक अंतराळवीर हे त्यांना भेटायला आले होते. अशी वेगवेगळी लोक त्यांना भेटायला येत असत नेहमी. ते आल्यानंतर त्यांना अलेक्झांडर मॅडम विचारला. आता अलेक्झांडर मॅडम अत्यंत भाविक आणि अलेक्झांडर सर हे बुद्धिप्रामाण्य बऱ्याच प्रमाणात. सर्व धर्मांचा अभ्यास होता, सश्रद्ध होते, आस्तिक होते, पण बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यामुळे मॅडमनी त्यांना प्रश्न विचारला अंतराळवीराला की तुम्ही जेव्हा चंद्रावर पाऊल ठेवलं, पहिलं पाऊल तुम्ही टाकलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? ते सांगायला लागेल. तर हे अलेक्झांडर साहेब त्यांना काय म्हणतात की तुम्हाला तो माणसाचा मोठेपणा वाटला का? माणसाने इतकं मोठं पाऊल उचललं त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटलं? की एक ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाऊन पाऊल ठेवतो माणूस. तर दरम्यानच्या काळात हे अंतराळवीर हे अत्यंत धार्मिक झाले होते आणि ते ख्रिस्ती मिश्रासारखं काम करत होते. तर ते म्हणाले की मला तो माणसाचा मोठेपणापेक्षा देवाचा मोठेपणा वाटतो. क्या बात आहे, क्या बात. साहेबांना ते काय फारसं उत्तर रुचलं नाही. ते म्हणले देवाचा मोठेपणा कसा काय? ते म्हणले ज्या माणसाला देवाने घडवलं त्याने त्याला इतकी बुद्धी दिली की तो दुसऱ्या ग्रहावर पाय नेऊन ठेवू शकला. मला अक्षरशः अंगावर काटे आले. हा अनुभव सांगताना नेहमी मला, कारण मी स्वतः सश्रद्ध आहे. तर हा देवाचा मोठेपणा आहे, हे एक भाविक आणि भावनिकाची गोष्ट. त्याला त्यांनी किती सुंदर लॉजिक दिलं होतं. म्हणजे एवढ्या उच्च पातळीवरच्या चर्चा ऐकायला मिळणं हे सुद्धा भाग्याचीच गोष्ट. अक्षरशः आपण बरोबरचा काळ म्हणजे माझा खरोखर अगदी भाग्याचा सुवर्ण काळ केला. बरं, आता तुमचं पुस्तक येतंय, चपराक प्रकाशित करताय, गुरुबिन, त्याच्याविषयी सांगा. काय आहे गुरुबिन, म्हणजे काय आहे? गुरुबिन म्हणजे एक गाणं होतं. गुरुबिन नावाचा पिक्चर होता 1969 ला, मराठी चित्रपट होता. त्यामध्ये गाणं होतं, गुरुबिन कोण दाखविलं वाट. तर असं दिसतं आपल्याला की अलीकडे ज्यांच्या चारित्र्यावर, ज्यांच्या आचरणावर श्रद्धा ठेवावी अशी सच्ची माणसं फार कमी झालेली आहेत. हो, बरोबर आहे. तर जी आधीची होती, जी आपल्याला परिचित झाली आणि जी आपण आजूबाजूला पाहिली, तर त्या माणसांच्या बद्दल लोकांना कळालं पाहिजे असं एक मला वाटत होतं. अरे वा. आणि अलेक्झांडर साहेबांनी जो त्यांचं मी जे रूप पाहिलं, त्यांचा जो अभ्यास पाहिला, तेव्हा मला त्यांचं ते वाक्य की हिंदुइझम इज द ओनली इन्क्लुझिव्ह फेथ इन द वर्ल्ड, ते एक प्रभावित मानत होतं. म्हटलं सगळा परिचय झाला पाहिजे, आपण त्याकरता लिहावं. म्हणून मी एक पुस्तक लिहिलं, ते धर्ममर्म. त्यावेळेला लोकमतचे सर्व एडिशनचे संपादक जे भावे साहेब आहेत, तर त्यांनी मला ह्याला प्रेरणा दिली आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिलं. आणि मग ते थोडंसं परिचयात्मक आहे धर्मांच्या बद्दल आहे, तर त्याच्यापेक्षा थोडं हलकं, थोडं लाईट असं. आणि मोठमोठ्या व्यक्तींनी धर्म किंवा सदाचरण या विषयावरती काय चिंतन केलेलं आहे हे लोकांना पुन्हा एकदा कळावं. म्हणून मी मग आपले भारतीय काही संत, काही विचारवंत, काही मोटिवेशनल स्पीकर्स, तसे लेखक, आणि पश्चिमेमध्ये गेली 125-150 वर्ष अध्यात्मावरती जो वेगळा विचार सुरू झाला आहे, म्हणजे अध्यात्म वेगळा आणि धर्म वेगळा, धर्माच्या पुढची पायरी अध्यात्म आहे, तर त्याच्यावरती काय चिंतन झालेलं आहे ते आपल्या लोकांना कळावं. म्हणून मग मी ते गुरुबिन असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि सुदैवाने चपराकचे संपादक हे फार उत्साही आहेत. त्यांना मी हे बोलल्यानंतर ते म्हणले की आम्ही हे पुस्तक नक्की प्रकाशित करू. अरे वा, छान. म्हणजे तुमचं ही 2 पुस्तकं येत आहेत, अजून तिसरं पण एक पुस्तक येत आहे असं मी ऐकलंय. म्हणजे तुम्ही कसा विचार करताय की एक पुस्तक तुमचं आहे की ज्याच्यावर सर्व धर्माची तोंड ओळख आहे, तोंड ओळख म्हणूया आपण,
दुसरं गुरुबिने म्हणजे गुरु शिष्य जी आपली परंपरा आहे त्याच्याविषयी लिहिता. आणि तिसरं या सगळ्यापेक्षा वेगळे सिनेमांची गाणी त्याच्यावर लिहिता. म्हणजे त्याच्याबद्दल एक जरा 2 ओळी सांगितल्या तर आमच्या प्रेक्षकांना आवडतील. नाही, मी अगदी लहानपणापासून रेडिओ ऐकतो. रेडिओचा मी फार शौकीन होतो. म्हणजे अगदी घरात रेडिओ आल्यापासून झोपेपर्यंत रेडिओज मी ऐकायचो. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की सुंदर गाणी आहेत. आणि आजकाल जे गाणी येतात त्याच्यामध्ये अक्षरशः शिव्या हे गाणं अशी परिस्थिती आहे. म्हणजे सिनेमाचं नाव काय, आईचा घो, आणि त्या आईचा घो ही शिवी, घाणेरडी शिवी हिचं गाणं येतंय. बरोबर आहे. तर हिंदीमध्ये गणपत चल दारूला हे गाणं, हे जेव्हा पाहिलं तर मी व्यथित झालो. म्हटलं अरे जुनं जे आपलं वैभव आहे आणि केवढं वैभव आहे ते, की तुम्ही मला प्रसंग सांगा त्यावरती मी तुम्हाला गाणं सांगतो. बरोबर आहे. कोणताही प्रसंग सांगा त्याच्यावरती हिंदीमध्ये गाणं आहे. आणि एक नाही, अनेक गाणी आहेत. माणसांची नाती, माणसांचं प्रेम, माणसांचा राग, देशभक्ती, जे म्हणाल त्या विषयावरती सुंदर सुंदर गाणी आहेत. ही एकदा परत आपण आणली पाहिजेत सर्क्युलेशन मध्ये. आणि लोक अशी गाणं म्हणून ऐकतात तर त्यातला अर्थ लोकांना पुन्हा एकदा कळाला पाहिजे. म्हणून मग मी नॉस्टॅल्जिया नावाचा कॉलम सुरू केला. त्याच्यामध्ये मी आपल्या नॉस्टॅल्जिक आठवणी पण टाकल्या काही. आणि विशेषतः जुन्या हिंदी आणि मराठी दोन्ही पण सिनेमातल्या गाण्याबद्दल, सिनेमाबद्दल असं मी लिहिलेलं आहे. अरे वा. म्हणजे तुमची आता यावर्षी 3 पुस्तकं येत आहेत. होय. अरे वा. या 3 पुस्तकांचं स्वागत. आणि तुम्ही आमच्या कट्ट्यावर आलात आणि आमच्याशी बोललात याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. चपराकचे पण धन्यवाद.